मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, ज्येष्ठ मंत्री आशिष शेलार जी, MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपाध्यक्ष हितेंद्र आव्हाड, भारतीय क्रिकेटचे महान क्रिकेटर्स सुनील गावस्कर सर, दिलीप वेंगसरकर सर, आजचे नायक एका प्रकारचे आपले रवी शास्त्री, नायना एडुलजी, व्यासपीठावर सर्व पदाधिकारी आणि मित्रांनो, सर्वप्रथम माझ्या कुटुंबाच्या, मित्रांच्या आणि मुंबई क्रिकेट समुदायाच्या वती मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी आज माझ्या वडिलांना आणि इतर दिग्गज क्रिकेटपटूंना आज सन्मानित केलं आहे. थँक यू व्हेरी मच. This is indeed a great honor and recognition, and I know my mother who is here must feel very happy because she is even now the 181-year-old I know who is totally obsessed with cricket. माझ्या वडिलांसाठी मुंबई क्रिकेट हे जीवन होतं. त्यांच्या सर्व अचीवमेंट्समध्ये एक गोष्टी त्यांना सर्वात अभिमान वाटायचा ती ही, ते 13 वर्ष मुंबईसाठी खेळले आणि त्या पूर्ण 13 वर्षात मुंबई एकही मॅच हरली नाही. म्हणजे 13 वर्षात 13 रणजी ट्रॉफी जिंकले, 15 लागोपाठ जिंकले. जस्ट थिंक अबाउट इट. 13 years of playing Ranji Trophy cricket and never losing a single match must be some kind of a record. आज त्यांचा तुम्ही सन्मान केला आहे. आपण त्या मुंबई क्रिकेटच्या गोल्डन एजमध्ये मला वाटतं एक प्रत्येक खेळाडूंचा तुम्ही एक सन्मान केला आहे. त्या पूर्ण 13 वर्षात जेवढे क्रिकेटर झालेत मुंबईसाठी आणि एक महान क्रिकेटर्स होते त्या युगात, त्यांचा सर्वांचा तुम्ही आज सन्मान केला आहे. त्याबद्दल खूपच आभार. आज आपण सन्मानित करत असलेल्या इतर क्रिकेटरबद्दल मी काही बोलू इच्छितो. रवी शास्त्री, ज्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये मैदानावर आणि मैदानाच्या बाहेरवर पण Ravi Shastri is not just about what he did on the field, but also what he achieved off the field. As player, captain, coach and commentator, Ravi Shastri is someone who is in a league of his own. Naina Edulji, another pioneer. At a time when women's cricket was not recognized, to achieve what she did is quite remarkable. And I must say my own personal favorite, कारण की माझा पहिला क्रिकेट हिरो जर असला तर तो होता एकनाथ सोळकर. ते होते एकनाथ सोळकर सर. आणि सोळकर सरांची फिल्डिंग जी होती आणि ज्या प्रकाराने ते आम्हाला लहान असताना कोकची बॉटल आणायची हिंदू जिमखानावर. सो टू ऑनर एकनाथ सोळकर इज particularly special. But I must tell you therefore today on this day a Sardesai Solkar story. The great Sunil Gavaskar is here, so he will perhaps remember it even better. Both of them played for Hindu Gymkhana, and my father was very fond of Eknath Solkar, or Eki, as his teammates called him. So West Indies 1971, the first test at Kingston that was just mentioned. India is 70 for 5, and a West Indian commentator said the Indian team is worse than a club side. Solkar sir joined my father at the crease, and my father told him, "Don't worry, Eki. If they are calling us a club side, let us show them what a good club side is. Just bat as if you are batting at Hindu Gymkhana. The rest we will sort out." The fast bowlers were there, and my father said something which Mr. Gavaskar, of course, has an even better story to say. And if I am allowed to say it in Marathi, because that is only where you will get the real words, हे घंट्याचे fast bowler आहेत. And in that one sentence, Mr. Gavaskar has said this before, Indian cricket suddenly felt they could face fast bowling. That partnership forced West Indies to follow on for the first time in the history of Indian cricket. So I am sure that the Sardesai Solkar partnership has special reason today to celebrate this day. मी आज हेही सांगू इच्छितो की माझ्या वडिलांसाठी मुंबई क्रिकेट म्हणजे मैदानचं क्रिकेट होतं. रिटायरमेंट नंतर ते त्यांना सगळ्यात
जास्त काय आवडायचं, आझाद मैदानवर जायचं, क्रॉस मैदानवर जायचं आणि कुठला नवीन क्रिकेटर जर त्यांना दिसला, कुठला एक मोठा टॅलेंट दिसला तर लगेच कोणाला फोन करायचा आणि म्हणायचं मला एक फर्स्ट क्लास क्रिकेटर दिसलाय. आणि मला अजूनही आठवण आहे, मला वाटतं 2006मध्ये, आणि तेव्हा माझ्या वडिलांची तब्येत चांगली नव्हती, हॉस्पिटलमध्ये येत जात होते आणि त्यांनी मला फोन केला की मी एक नवीन क्रिकेटर माझ्यासमोर आलाय, मस्त बॅटिंग करतो, बॅट स्विंग त्याची फर्स्ट क्लास आहे, एक ना एक दिवशी तो इंडियासाठी खेळेल. ही वॉज राईट. दॅट क्रिकेटर वॉज रोहित शर्मा. शेवटी मी म्हणेन की कारण की फडणवीस सर आहेत इथे अँड ही इज मुंबईज इन्फ्रास्ट्रक्चर मॅन. यू हॅव टू गिव्ह हिम ह्यूज क्रेडिट फॉर हाऊ ही हॅज ट्रान्सफॉर्म दिस सिटी. पण सर एकच विनंती आहे की मुंबईचे मैदान जे आहे, काहीदा असं वाटतंय की काही मैदानवर लग्न जास्त असतं आणि क्रिकेट कमी, तर त्या मैदानांवर तेवढं तरी लक्ष द्या. आणि जेवढं आपण मोठ्या स्टेडियमवर देतो, आणि अजिंक्यजीला पण माझी रिक्वेस्ट आहे की कुठे ना कुठे मुंबईचे जे मैदान आहेत, मग आझाद मैदान असो, क्रॉस मैदान असो, नवीन क्रिकेटर्स मैदानवरच येणार. T20चं युग आहे, पण मैदानच्या क्रिकेटची जी एक वेगळी एक अट्रॅक्शन आहे ते कधी सोडू नका. वन लास्ट वर्ड ऑन अ लाइटर नोट, अगेन बिकॉज वी हॅव द चीफ मिनिस्टर सर विथ अस. Devendraji was the youngest chief minister of Nagpur. Ashish Shelar, who is here, was probably the youngest city BJP president of Mumbai. So maybe we should have a dream final next year of the Ranji Trophy. Mumbai versus Vidarbha at the Wankhede Stadium. I don't know who wins or who the chief minister will cheer for, whether he will cheer for Mumbai or Vidarbha. But I only know this. Whoever wins, I always hope that Mumbai, Maharashtra and Indian cricket stays blessed forever. I forgot to mention Surya Kumar Yadav because he in a way also represents the great talent that Mumbai's Maidans have thrown and what has been achieved by those who practice at the Maidans and the Gymkhanas. So I hope that the next generation of Surya Kumars will produce that same kind of special skill, and there will be many more stands and gates named after the great cricketers that Mumbai has produced. I always believe when Mumbai and Vidarbha cricket is strong, Indian cricket will be strong. Thank you all very much. Once again, Jai Maharashtra, Jai Hind.